झालेला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफ सिने रसिकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरला। यंदा पहिल्यांदाच या महोत्सवात दिव्यांगांनाही चित्रपट निर्मितीचा आनंद घेता यावा यासाठी खास सोयी सुविधा करण्यात आल्या होत्या। जाणून घेऊयात या विशेष उपक्रमाबद्दल। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद जास्तीत जास्त सिनेरसिकांना घेता यावा यासाठी मिफच्या आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत। मुंबईतल्या NFDCच्या परिसरात सुरू असलेला मिफ दिव्यांगांसाठी खास ठरला आहे। मिफमध्ये चित्रपट जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी सुगम्यता केंद्रस्थानी ठेवण्यात आली। मिफमध्ये दिव्यांगांना प्रवेशापासून ते शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मिफच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वयं या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांची कशी काळजी घ्यायची याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं होतं। त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी दिव्यांगांची खास काळजी घेतली आणि त्यांच्यासाठी महोत्सव सुगम्य केला। मेरा एक्सपीरियंस मीन्स बहुत अच्छा रहा। मतलब ये मूवीज देख के मुझे बहुत अच्छा लगा। जो फर्स्ट सेकंड थर्ड जो मूवी थी वो भी समझे अच्छे से, लेकिन लास्ट वाली जो जय जगन्नाथ मूवी थी क्योंकि वो ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ थी तो मुझे बहुत अच्छे से समझी। तसंच दिव्यांग व्यक्तींनाही चित्रपटांचा आनंद सुलभतेनं घेता यावा यासाठी मिफमध्ये विशेष शो दाखवण्यात आले। त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष पॅकेजला दिव्यांगजन फिल्म्स असं नाव देण्यात आलं। यासाठी दिव्यांगजन अंतर्गत खास दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भारतीय सांकेतिक भाषेत आणि ध्वनिवर्णनासह चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं। मुंबईमधील संस्कारधाम विद्यालय आणि व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी भारतीय सांकेतिक भाषेतील चित्रपटांच्या विशेष प्रदर्शनाचा आनंद घेतला। मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा था। मैंने फर्स्ट टाइम ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ मूवी देखा। मुझे पहले कोई भी मूवी जब मैं देखता था तो मैं और भी लोगों से पूछता था कि ये मूवी में मतलब क्या चल रहा है, तो मुझे और लोग मुझे बताते थे कि ये सीन चल रहा है मूवी में। तो अभी ऑडियो डिस्क्रिप्शन की हेल्प से हम मूवी बहुत अच्छी से देख सकते हैं। ये मैंने आज एक्सपीरियंस किया। या विशेष प्रदर्शनामध्ये लिटिल कृष्णा, द क्रॉसओव्हर आणि जय जगन्नाथचे भाग भारतीय सांकेतिक भाषेत आणि विशेष आवाजी वर्णनासह प्रदर्शित करण्यात आले। इंडिया सायनिंग हँड्सनं या चित्रपटांची निर्मिती केली आहे।